नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जे मागील पेपर झाले होते टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 साठी, जे की 2013 ते 2025 पर्यंत जे आज अखेरपर्यंत पेपर झाले मित्रांनो, त्याचे आपण सगळं विश्लेषण बघितलो। चारही पर्यायाचे व्यवस्थित विश्लेषण बघितलो। तो कुठले कुठले विषय, मराठी, सामाजिक शास्त्र आणि पेपर 1 साठी मित्रांनो काय परिसर अभ्यास, हे 90 मार्काचा मटेरियलचा आपण अभ्यास करत आहोत मित्रांनो। आतापर्यंत आपण सगळे बघितलेले व्हिडिओ तुम्ही द प्रियांसी आयांसी यूट्यूब चॅनल या अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर जा मित्रांनो, तिथे व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि मित्रांनो जास्तच आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला मित्रांनो नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही लगेच कामाला लागाल मित्रांनो। आता आपण जे संभाव्य प्रश्नपत्रिकाची सिरीज चालू केलेली आहे, मागील पूर्ण पेपर आपले झाले आणि आता जे संभाव्य प्रश्न आहेत ते संभाव्य प्रश्न आले कुठून, तर आपण जे मागील पेपर झाले होते त्यांचं निरीक्षण करून व्यवस्थितपणे त्यांचा आपण काय मित्रांनो आढावा घेऊन आपण संभाव्य प्रश्न मित्रांनो मांडत आहोत। आज आपण जीएस जीके जे की 60 मार्कासाठी विचारला जातो त्याचा आपण काय जो पुढचा भाग आहे ते बघूया मित्रांनो। चला पहिला प्रश्न बघूया आजचा। दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत द्याड्यासला अग्रक्रम देण्यात आले। काय मित्रांनो, जी दुसरी पंचवार्षिक योजना होती आपण बघितलोय, जी दुसरी पंचवार्षिक योजना होती आपण बघितलं पंचवार्षिक योजनाची सुरुवात कशी झाली। जे नियोजन आयोग होता, नियोजन आयोगाने पंचवार्षिक योजना राबवण्याचं ठरवलं होतं आणि तिथून जी पहिली पंचवार्षिक योजना होती मित्रांनो 1951 ते 1956, म्हणजे 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 हे त्यांचा पहिला कार्यकाळ होता मित्रांनो। आणि जी दुसरी पंचवार्षिक योजना होती ती 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1900 किती मित्रांनो 61 या कालावधीमध्ये होती मित्रांनो। तर या कालावधीमध्ये पहिली जी योजना होती तर याच्यात मित्रांनो भारत हा कृषी प्रधान देश आहे। कधीपासून, आधीपासूनच भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि कृषीवर जी पहिली योजना होती तिथं कृषीवर, रोजंदारीवर, कृषीचे जे रिलेटेड काम आहेत त्या सगळ्या कामावर मित्रांनो काय भर देण्यात आला होता। पण मित्रांनो जेव्हा भारत हा स्वातंत्र्य झाल्यानंतर बरेच वर्ष म्हणजे 10 वर्ष लोटली गेली होती, हळूहळू समाज हा वरी येत होता, हळूहळू समाज हा शेती सोडून दुसरा व्यवसाय करत होता। मग तेव्हा मित्रांनो दुसऱ्या योजनेमध्ये कशाला मित्रांनो कशाला महत्व देण्यात आलं ते बघूया पर्यायातून। दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत द्याड्यासला अग्रक्रम देण्यात आले, तर शेती व्यवसायाला का नाही, कारण की मित्रांनो जी पहिली योजना होती त्याच्यात शेती व्यवसायाला योगदान देण्यात आलं होता। आणि दुसऱ्या पर्याय क्रमांक 2 पोलाद उद्योग का, हो पोलाद उद्योगला मित्रांनो काय केले, पोलाद उद्योगला अग्रक्रम देण्यात आले होते मित्रांनो। कुठल्या योजनेत, दुसऱ्या योजनेत। सामाजिक न्याय आणि जलसिंचन आहे का, नाही, तर पोलाद उद्योग याला मित्रांनो काय देण्यात आले, ते अग्रक्रम देण्यात आले, ते म्हणजे प्रथम स्थान देण्यात आला होता मित्रांनो पोलाद उद्योग यांना मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। पुढचा प्रश्न काय आहे, राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो। सगळ्यांना माहित आहे मित्रांनो, जसं नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो, पंतप्रधान। आता जे नियोजन आयोग आहे तो मित्रांनो आता जानेवारी 2015 पासून नीती आयोग झालेला आहे मित्रांनो, त्याचा अध्यक्ष कोण असतो, त्याचा अध्यक्ष असतो मित्रांनो पंतप्रधान। जसं हा आता काय आहे मित्रांनो, हा राज्य नियोजन आयोग आहे, त्याच्या जागेवर मित्रांनो मित्र या नावाची काय संस्था स्थापन झालेली आहे मित्रांनो, जे की बिगर राजकीय आहे पण बिगर घटनात्मक आहे। पण जसं नियोजन आयोगाने नीती आयोग केला तसंच वरून मित्रांनो आपण पण काय केलं होतं, मित्र ही केलं। तर राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, तर मित्रांनो राज्यपाल असतात का, नाही। त्यानंतर मुख्यमंत्री असतात का, हो। अर्थमंत्री नाहीत आणि योजना मंत्री नाहीत मित्रांनो। तर योग्य उत्तर काय आहे मित्रांनो, मुख्यमंत्री हे राज्य नियोजन आयोगाचे मित्रांनो अध्यक्ष असतात। ज्याप्रमाणे मित्रांनो वरती म्हणजे लोकसभा, त्यानंतर राज्यसभा आणि पंतप्रधानांना जेवढा हे असतो मित्रांनो तेवढाच राज्यामध्ये पण कोणाला हे महत्व असतो मित्रांनो, मुख्यमंत्रींना। तर विधानसभा आणि विधान परिषद आणि मुख्यमंत्री यांना महत्व असतो मित्रांनो। चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया। भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत द्याड्यास येथे सुरू झाला। मित्रांनो पहिली पंचवार्षिक योजना आपण आताच बघितलो, त्याच्याबाबत सविस्तर कशी योजना सुरू झाली, त्याच्यात काही महत्त्वाचे मुद्दे होते। त्याच्यात मित्रांनो कृषी प्रधान, भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे सगळ्याची गरजा कृषीतून भागत होती मित्रांनो। खायला अन्नधान्य भेटत होत्या, या सगळ्या गोष्टी भेटत होत्या, म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेत खत कारखाना काढण्यात आला। तर तो खत कारखाना कुठल्या याच्यात काढण्यात आला, तर मित्रांनो कुठं काढण्यात आला, भटिंडा नाही मित्रांनो, सिंद्री, हो सिंद्री येथे पहिला खत कारखाना सिंद्री येथे मित्रांनो काढण्यात आलेला आहे। मग सिंद्री कुठे आहे मित्रांनो, तर जी सिंद्री आहे ही मित्रांनो झारखंड राज्यात आहेत मित्रांनो। हाजिरा माहित आहे मित्रांनो, हाजिरा कुठे आहे, कोलकात्यात आहे, कोची केरळमध्ये आणि भटिंडा हा पंजाबमध्ये फेमस स्थळ आहेत मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। तर राज्य आणि राजधानी हे पण आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे मित्रांनो। प्रत्येक वर्षी राज्य आणि राजधानी
किंवा राज्य आणि तिथला जो म्हणजे काय नृत्य असतो तर त्याच्यावर मित्रांनो हे बरेच वेळेस प्रश्न विचारले जातात. म्हणजे टीईटीचे आतापर्यंत जेवढे पेपर आले मित्रांनो 2013 ते 2025 पर्यंत सगळ्या पेपरमध्ये हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. राज्य, राजधान्या, राज्य भाषा किंवा ते तिथले जो राज्याचं नृत्य कुठलं आहे हा पण मित्रांनो विचारलं जाते. तर मग ते पाठ असणं आपल्याला गरजेचं आहे. तो पाठ असला की आपला उत्तर मित्रांनो लगेच येतो आणि एक मार्क आपल्याला भेटतो मित्रांनो. तर असे एक एक मार्क करत करत आपल्याला मित्रांनो कुठपर्यंत जायचं आहे 100 मार्क पर्यंत जायचं आहे मित्रांनो. तर आता आपण बघूया जे नागालँड, मणिपूर हे काय आहे मित्रांनो, हे ईशान्येकडील राज्य आहेत. म्हणजे 7 सिस्टर मधले हे काय आहे मित्रांनो, राज्य आहेत. तर आपल्याला हे राज्य आणि स्थापना वर्ष दिलेलं आहे. एका रकानामध्ये राज्य आणि दुसऱ्या रकानामध्ये स्थापना वर्ष दिलेलं आहे. हे इकडे आपल्याला पर्याय दिलेला आहे. त्याच्यातून आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो की कुठल्या राज्याची स्थापना कधी झालेली आहे. तर महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली मित्रांनो, 1 मे 1960. सगळ्यात पहिलं राज्य कुठला झाला असेल मित्रांनो, कुठल्या म्हणजे भाष्य तत्वावर जे राज्य निर्मिती झाली सगळ्यात पहिले कुठल्या राज्यात झाली मित्रांनो, हे पाठ असायला पाहिजे आपल्याला. आंध्र प्रदेश याची काय झाली मित्रांनो, निर्मिती सगळ्यात अगोदर झालेली आहे. जे की 1 नोव्हेंबर कधी मित्रांनो 1953 ला भाषावार प्रांत रचनेवर निर्मिती झालेली आहे. आंध्र प्रदेश हे पहिले मद्रासमध्ये होते मित्रांनो. तर नागालँड आपल्याला माहित आहे का मित्रांनो कधी झालाय ते, तर आपल्याला माहित असायला पाहिजे की आताचा जो राज्य आहे रिसेंटली म्हणजे जे की तेलंगणाच्या अगोदर, तेलंगणा राज्य झाला 2014 ला, 2 जून 2014 ला आंध्र प्रदेशमधून वेगळा झाला. त्यांच्या अगोदर बरेच वर्षापासून मित्रांनो काय होते, जवळपास 2000 नंतर मित्रांनो कुठल्याही राज्याची निर्मिती झाली नव्हती मित्रांनो. 2000 मध्ये कुठले राज्य झाले त्याच्यात एक उत्तराखंड आहे जो की उत्तर प्रदेश मधून आलाय मित्रांनो. त्याच्यानंतर झारखंड आहे. झारखंड कुठून आला मित्रांनो, झारखंड हा बिहार मधून आलाय. जो आता आपण याच्या मागलचा प्रश्न बघत आहोत, सिंद्री हा झारखंड मध्ये खत कारखाना आहे मित्रांनो. झारखंड मध्ये दगडी कोळशाची पण बरेच खाणी आहेत मित्रांनो. तर आपल्याला बघायचं आहे आता नागालँड. तर नागालँड कधी निर्मिती झाली नागालँडची आपल्याला माहित काय, फक्त याच्यातून झारखंड माहित आहे. समजा जर एक आपल्याला माहित असेल तर आपला उत्तर परफेक्ट आहे मित्रांनो. 4 नंबर म्हणजे 2000 मध्ये निर्मिती झाली. मग 4 नंबरचा एक जिथं आहे तिथं आपला काय आहे मित्रांनो, उत्तर आहे मित्रांनो. तर आता आपण बघूया 4चा 1 इथं आहे का मित्रांनो, नाही. म्हणजे हा उत्तर आपला चुकला. त्याच्यानंतर इथं आहे का, नाही. फक्त एकच माहित, 1-2 माहित असले ते अशा म्हणजे जोड्या सुटतात मित्रांनो. इथं आहे का, नाही. हा पण चुकला. इथं आहे का, हो. 1 नंबर काय आहे मित्रांनो, 1 नंबर बरोबर आहे मित्रांनो. तर बरोबर 1 नंबर आहे. पण तर नागालँडची निर्मिती कधी झाली मित्रांनो, तर 1चा 4 दिलेला आहे. कधी झाली, 1963. त्याच्यानंतर मणिपूरची कधी झाली, 1972. त्यानंतर गोवाची कधी झाली, 1987. आणि झारखंडची कधी झाली मित्रांनो, 2000 रोजी झाली. गोवा मित्रांनो काय आहे, भारतात सगळ्यात नंतर म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पण गोवा हा पोर्तुगीजच्या ताब्यात होता. नंतर मित्रांनो काय झालाय, गोवा स्वतंत्र झाला. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर अगोदर काय होता मित्रांनो, तो गोवा हा केंद्रशासित प्रदेश ठेवण्यात आला होता. नंतर त्यांना राज्याचा दर्जा देण्यात आला. तर कधी राज्याचा दर्जा देण्यात आला मित्रांनो गोवा किती नंबर आहे, 3 नंबरवर. मग 3चं काय 2 म्हणजे 1987 ला मित्रांनो काय देण्यात आला, त्यांना राज्याचा दर्जा देण्यात आला गोवाला. आणि गोवाचे वैशिष्ट्य मित्रांनो, गोवा हा क्षेत्रफळानुसार सगळ्यात लहान राज्य आहे. मग क्षेत्रफळानुसार भारतातील सगळ्यात मोठा राज्य कुठला आहे मित्रांनो, तर राजस्थान हा क्षेत्रफळानुसार भारतातील सगळ्यात मोठा राज्य आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो, सगळ्यांना येते हा प्रश्न मित्रांनो, बरेच वेळेस येऊन गेलेला आहे परीक्षेला आणि आता पुढे पण येण्याचे मित्रांनो काय आहे चान्सेस आहे मित्रांनो. तर बघूया पुढचा प्रश्न काय आहे. 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो, भाषावर प्रांत रचना. तर भाषावर प्रांत रचना का झाली, का लोकांची मागणी होती भाषावर प्रांत रचनाची. तर मित्रांनो यांना जे पहिले आयोग नेमण्यात आले होते त्या सगळ्या आयोगाने अशी सूचना दिली की भाषावर प्रांत रचना करण्याची ही योग्य वेळ नाही. भाषानुसार राज्य म्हणजे काय करू नये, डिवायडेशन करू नये. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय बोलले की भाषावर तुम्ही हे करू शकता. महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांना बोलले होते की भाषावर राज्य देऊ शकता मित्रांनो. तर भाषावर प्रांत रचना करताना त्याच्यात काही समित्या नेमण्यात आल्या होत्या मित्रांनो. ते सगळ्यात पहिले जी समिती नेमण्यात आली तर त्या समितीचे नाव काय होते आणि त्या समितीचे अध्यक्ष कोण होते हे आपल्याला मित्रांनो विचारण्यात आलेलं आहे. 17 जून 1948 ला मित्रांनो कोणाच्या नावाखाली समिती नेमण्यात आली होती, तर न्यायमूर्ती एस के पाटील यांच्या का, ब्रिजलाल बिर्याणी यांच्या का, किंवा काकासाहेब घाडगे यांच्या याच्यात निवडण्यात आली होती मित्रांनो. तर न्यायमूर्ती एस के दार आयोग असेच त्याचे नाव ठेवण्यात आले होते मित्रांनो. 17 जून 1948 ला न्यायमूर्ती एस के दार आयोग हे नेमण्यात आले होते मित्रांनो. याच्यात 2 सदस्य पण होते. आणि मित्रांनो हे नेमण्यात आल्यानंतर हा योग्य उत्तर आपला काय मित्रांनो, 1 नंबर योग्य उत्तर आहे मित्रांनो.
तर यांनी अशी शिफारस दिली होती की हे जे न्यायमूर्ती एस.के. दर आयोग आहे मित्रांनो, हे न्यायमूर्ती होते अहलाबाद उच्च न्यायालयाचे काय होते मित्रांनो, ते न्यायमूर्ती होते. तर यांनी असे निर्णय दिले होते की भाषावर बंधरचना करू नये. भाषावर बंधरचना केल्याने भारत अजून अडचणीमध्ये येऊ शकतो, देशप्रेम राहणार नाही, अशा काही गोष्टी उलगडल्या यांनी केली होती मित्रांनो. तर याच्यात हे आयोग हे करून त्याच्यानंतर मित्रांनो हे काय दुसरा आयोग नेमण्यात आला होता मित्रांनो. त्याच्यात कोण कोण होते? पंडित नेहरू होता. त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यात कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल होते आणि म्हणजे सीतारामय्या हे तिघं काय पट्टभी सीतारामय्या हे तिघं होते मित्रांनो. कशा? दुसऱ्या आयोगमध्ये. त्याच्यानंतर फाजल अली आयोगाने राज्यावर म्हणजे भाषावर बंधरचना करण्यास काय दिली होती? मान्यता दिली होती. त्यानुसारच मित्रांनो 1 नोव्हेंबर 1953 ला पहिला भाषावर बंधरचनेवर आंध्र प्रदेश हे राज्य मित्रांनो काय झाले होते? म्हणजे स्वतंत्र राज्य झाले होते. कोणापासून मित्रांनो? मद्रास या राज्यापासून ते स्वतंत्र राज्य झाले होते मित्रांनो. चला तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो? सोपा आहे. सोपा प्रश्न जर आपला घात करतो मित्रांनो, सोपे जर आपले घात करतात तर सोपे आपण कशा प्रकारे मित्रांनो आपण काय करून घ्यायचं आहे? पाठच करून घ्यायचं आहे जेणेकरून चुकणार नाही. तर सध्या भारतीय संघराज्य आता किती घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत? किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? मग घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये काय फरक असते मित्रांनो? तर केंद्रशासित प्रदेश मध्ये जर मित्रांनो राष्ट्रपती काय करते मित्रांनो? राज्यपाल द्वारा वरून मित्रांनो काय करते? त्याचं म्हणजे सगळं पाहणी करते मित्रांनो, सगळं पाहते, सगळं जे व्यवहार आहेत मित्रांनो ते राज्य म्हणजे केंद्राकडूनच चालला जातो मित्रांनो. कशाचा? केंद्रशासित प्रदेशाचा. आणि घटक राज्य म्हणजे मित्रांनो वेगळा मुख्यमंत्री असतो, त्याच्यात म्हणजे वेगळी त्यांची सत्ता असते, वेगळ्या प्रकारे तिथं काय चालतं मित्रांनो? सगळं नियोजन वेगळ्या प्रकारे चालतं मित्रांनो. तर त्याच्यात जे केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यात पण राज्याप्रमाणे काही ठिकाणी चालतो मित्रांनो. कुठे चालतो? दिल्लीला चालतो. कारण दिल्लीला काय आहे मित्रांनो? विधानसभा आहे. दिल्लीला विधानसभा आहे. दिल्लीला चालतो मित्रांनो तशा प्रकारे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला बघायचं आहे किती घटक राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत. तर मित्रांनो आता सध्या घडीला 28 आणि 7 आहे का? नाही. 28 म्हणजे 28 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहे का? नाही. हे होते मित्रांनो, पण आता आहे का? नाही. त्याच्यानंतर 28 आणि 8 आहे का? नाही मित्रांनो. त्याच्यानंतर 29 व 7 नाही मित्रांनो. तर 26 घटक राज्य व 9 काय आहे मित्रांनो? केंद्रशासित प्रदेश आहे. तर कधीपासून झाले आहे मित्रांनो? जेव्हा 26 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. किती आहे मित्रांनो? 8 केंद्रशासित प्रदेश आहे मित्रांनो. 8 केंद्रशासित प्रदेश आहे. कधीपासून झाले मित्रांनो हे? तर मित्रांनो हे कधीपासून झाले? 2020 पासून काय झाले मित्रांनो? हे 8 जे 7 पहिले काय होते मित्रांनो? 9 केंद्रशासित प्रदेश होते, पण दादरा नगर हवेली आणि दीव दमण याची काय केली मित्रांनो? 2020 ला 26 जानेवारी 2020 ला मित्रांनो यांचे एकत्रीकरण करण्यात आले आणि त्याच्यानंतर मित्रांनो 26 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश झाले मित्रांनो. आणि जे काही घटक राज्य होते मित्रांनो, घटक राज्य जम्मू काश्मीर हे घटक राज्य होते, ते कमी करून त्याच्यात 2 केंद्रशासित प्रदेश करण्यात आले, एक जम्मू काश्मीर आणि एक लेह लडाख मित्रांनो. त्याच्यामुळे केंद्रशासित प्रदेश 8 आणि घटक राज्य किती आहे मित्रांनो? 26 घटक राज्य आहेत मित्रांनो. माफ करा मित्रांनो, 26 घटक राज्य नाही तर 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे मित्रांनो. किती आहे? 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे मित्रांनो. हे चुकून बोलला गेला माझ्याकडून, क्षमा असावी. आणि काय आहे मित्रांनो? 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. काय प्रश्न? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर मित्रांनो भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो केव्हा बनवण्यात आला. तो पहिली वेळेस 1955 मध्ये बनवण्यात आला होता. तर आतापर्यंत त्याच्यात बरेच वेळेस मित्रांनो बदल झालेले आहे. 2014 मध्ये बदल झाला, त्याच्यानंतर मित्रांनो 2019 मध्ये पण बदल झाला आहे. बरेच वेळेस म्हणजे 5-6 वेळेस बदल झालेले आहेत मित्रांनो. तर भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर 1955 रोजी बनवण्यात आला होता मित्रांनो. कधी? 1955. 1935 तर सगळ्यांना माहित आहे, 1935 चा कायदा आहे मित्रांनो. आणि 1951 इसवी आपण आताच बघितलं काय झालं होतं. 1951 ला पहिली पंचवार्षिक योजना काय झाली होती? स्थापन झाली होती मित्रांनो. पुढचा प्रश्न महत्वाचा आहे. आतापर्यंत बरेच प्रश्न या एका प्रश्नावर विचारले गेलेले आहेत मित्रांनो. तर हा प्रश्न आपण पाठच करून घेऊ मित्रांनो. मी तुम्हाला याचे काही कन्सेप्ट सांगणार आहे, त्याला थोडा वेळ जाऊ शकतो, 2 मिनिटं तरी ह्या प्रश्नाला जाऊ शकतो, पण इथून पुढे जेव्हा काँग्रेसवर प्रश्न येईल तेव्हा आपला प्रश्न चुकणार नाही मित्रांनो, अशी मी तुम्हाला काय देतो? ग्वाही देतो विद्यार्थी मित्रांनो. तर चला सुरू करूयात. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकारी यांनी प्रयत्न केले? काय करू नयेत? जागा मिळू नये
मित्रांनो पहिले काय होता, पहिले जेव्हा काँग्रेसची निर्मिती करण्यात आली तेव्हा मित्रांनो कशासाठी काय कारण दाखवले होते, काँग्रेसची निर्मिती करणारे आलन हुम जे होते मित्रांनो हे कुठले होते, हे गृहस्थ इंग्लंडचेच होते. यांनी असं दाखवले होते की मित्रांनो यांना भारतीय बद्दल सहानुभूती आहे, भारतीय बद्दल काय आहे, यांना प्रेम आहे. तसं काही न होता पण असं दाखवलं होतं की भारताचा जो रोष तो कमी करण्यासाठी आम्ही काँग्रेसची स्थापना करू, अशी कोणाची म्हणणं होतं मित्रांनो, अशी जॉर्ज जूल आणि त्याचे जे सहकारी होते त्यांचं म्हणणं होतं मित्रांनो. तर मित्रांनो असे म्हणल्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो काँग्रेसची स्थापना करण्याचं ठरवलं. तर काँग्रेसची स्थापना करायचं अधिवेशन कुठं भरायचं, तर 28 डिसेंबर 1885 रोजी मित्रांनो पहिलं अधिवेशन भरण्यात आला. हिराबाग पुणे इथं भरणार होता पण मित्रांनो तिथं काही साथीच्या रोगामुळे तिथून गोकुळदास तेजपाल महाविद्यालय मुंबई तिथं मित्रांनो काय करण्यात आला, तिथं भरवण्यात आला. त्याच्यात मित्रांनो 72 प्रतिनिधित्व होते पहिल्या याच्यात. तर ते 72 प्रतिनिधी होते मित्रांनो. त्याच्यात मुंबईचे म्हणजे महाराष्ट्राचे पुण्याचे जास्त लोक होते, कारण की साहजिकच आहे पुण्यामध्ये भरणार होता म्हणजे पुण्याचे जास्त लोक राहणार मित्रांनो. मग त्याचे जे पहिले अध्यक्ष होते मित्रांनो ते कोण होते मित्रांनो, तुम्ही कमेंट्स करून सांगा मित्रांनो. सगळ्यांना माहित आहे पहिले अध्यक्ष कोण होते ते. तर 1885 ला पहिले अधिवेशन भरले, त्याचे जे अध्यक्ष होते त्याच्यानंतर दुसरी वेळेस जे अध्यक्ष झाले मित्रांनो ते दादाभाई नौरोजी झाले. त्याच्यानंतर मित्रांनो जे त्या 3 अधिवेशनापर्यंत सगळं ठीक चालू होता, पण मित्रांनो लोकसंख्या वाढू लागली. त्याच्यात हळूहळू लोक वाढू लागले. जेव्हा 4था अधिवेशन भरला तेव्हा मित्रांनो याच्यात जे पहिल्या अधिवेशनला 72 लोक होते त्याच्यानंतर मित्रांनो 1248 लोक झाले मित्रांनो. 1248 कुठल्या अधिवेशनात, फक्त 4 वर्षात एवढी काँग्रेस प्रगती केली होती मित्रांनो. मग एवढी प्रगती केल्यानंतर इंग्लंडला वाटू लागला की आपलं आता काही खरं नाही, आपण हळूहळू इथून निघून जाऊ. असं आपल्याला याला आपण एवढं स्वातंत्र्य दिलो काँग्रेसला, तर आपलं काही खरं नाही, आपण जास्त दिवस भारतात टिकणार नाही, म्हणून काही निर्बंध लावण्यात आले. फोडाने राज्य करण्याची सुरुवात झाली मित्रांनो. इथूनच मुसलमानांना मित्रांनो काय करण्यात आला, वेगळं करण्यात आला. जे की आतापर्यंत जे हे होते मित्रांनो त्या जे मुसलमान बोलत होते की आपण सगळे एकत्र आहोत, हिंदू मुसलमान सगळे आपण एकत्र आहोत, एकत्र राहू, एकत्र हे करू. पण मित्रांनो हळूहळू मित्रांनो ते काय करत होते, या 4थ्या अधिवेशनाला मित्रांनो काय करण्यात आले होते मित्रांनो, आम्ही तुम्हाला साथ देणार नाही, काँग्रेसला साथ देणार नाही, असे स्पष्टपणे काय केले होते त्यांचं म्हणणं होतं मित्रांनो. त्याच्यानंतर जे ला डफरीन होते त्यांनी पण असं म्हणले होते, सरकारी कर्मचारी असेल, सरकारी अधिकारी असेल, त्यांना काँग्रेसमध्ये बिलकुल भाग घेण्याचा अधिकार नाही, बाहेरून सहाय्य करण्याचा अधिकार नाही, असे मित्रांनो काय निर्बंध लावण्यात आले होते. त्याच्यानंतर मित्रांनो जे हे 4थे अधिवेशन होणार होते, कुठे होणार होते, मुंबईला पहिला झाला, त्याच्यानंतर अलाहाबादला जे 4थे अधिवेशन होणार होते मित्रांनो. याचा योग्य उत्तर 2 नंबर आहे अलाहाबाद. पण आपण विश्लेषण करताना मित्रांनो जेव्हा अलाहाबाद येथे अधिवेशन होणार होता तेव्हा मित्रांनो तिथं जागा मिळू नये यासाठी मित्रांनो इंग्रजांनी बरेच प्रयत्न केले, जागा मिळू नये म्हणून प्रयत्न केले मित्रांनो. तरी तिथं जे पंडित अयोध्यानाथ होते हे प्रमुख पाहुणे होते आणि दरभंग्याचे जे महाराज होते मित्रांनो ते तिथं राहून पण ते तिथं जागा देत नव्हते आणि मजबूरन काँग्रेसला काय करण्यात आले, काँग्रेसला मित्रांनो जॉर्ज यूल यांना मित्रांनो जे कलकत्ताचे काय होते व्यापारी होते त्यांना अध्यक्ष बनवण्यात आला. तर तेव्हा वाटलं काँग्रेसला आता आपण इंग्रजाचा अध्यक्ष बनवतो म्हणजे त्यानं आपल्याला काय जागा देईल, पण हा त्यांचा भ्रम होता, गोड भ्रम होता, तरी पण जागा द्यायला तयार नव्हते. जे अयोध्यानाथचे जे महाराज होते त्याने मित्रांनो एक बंगला भाड्याने घेतला नाही, डायरेक्ट विकत घेतला आणि अधिवेशन भरवण्यासाठी काय केलं मित्रांनो, त्यांना सहाय्य केलं मित्रांनो. तेव्हा त्या बंगल्यात मित्रांनो काय झालं, काँग्रेसचं अधिवेशन 4था अधिवेशन भरण्यात आला मित्रांनो. तर 2 नंबरचं काय योग्य उत्तर आहे अलाहाबाद 1888 ला. तर तुम्ही मित्रांनो आतापर्यंत जर द प्रियांशी आयांशी अकॅडमी या चॅनलला भेट दिला नसाल तर भेट द्या मित्रांनो. अशाच प्रकारे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मित्रांनो मी हे सगळे व्हिडिओ घेऊन येतो आपल्या समोर. सगळ्या प्रकारचे जे 4 पर्याय देतो ते 4 पर्याय थोडा वेळ जाईल, पण प्रत्येक असं निरीक्षण करून एक बारीक असे उत्तर मित्रांनो तुमच्या लक्षात कसे राहील ते सांगून मित्रांनो तुम्हाला जेव्हा कधी काय होईल ते प्रत्येक वेळेस तुम्हाला हे आठवण येईल मित्रांनो. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जा मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, मागील सगळे व्हिडिओ बघा मित्रांनो, मराठीचे आहेत, त्याच्यानंतर हे कशाचे जीएस जीकेचे पण व्हिडिओ आहे मित्रांनो, परिसर अभ्यासचे आहेत, भरपूर व्हिडिओ आपण 4थीचा इतिहास आहे मित्रांनो, 7वीचा इतिहास आहे, 8वीचा इतिहास आहे, बरेच प्रश्न आपण मागे टाकलेले आहोत. ते की जे कंटेंट हे क्वालिटी कंटेंट आहे मित्रांनो, हे पेपरमध्ये येण्यालायकाचे सगळे काय मित्रांनो प्रश्न आहेत मित्रांनो. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपण पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे? सगळ्यांना माहित आहे मित्रांनो मूलभूत अधिकार कुठल्या कलमापासून कुठल्या कलमपर्यंत आहे, आपल्याला सगळ्यांना पाठ आहे मित्रांनो. 12 ते 35 पर्यंत मूलभूत अधिकार आहेत मित्रांनो, नंतर कर्तव्य चालू होते, ते सगळ्या वेगळ्या गोष्टी झाल्या. तर जे खाजगीपणाचा अधिकार आहे मित्रांनो ते कुठल्या कलमाने आणि कसा आहे तर बघूया. जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार आहे का,
त्याच्यानंतर समानतेचा अधिकार, त्याच्यानंतर शोषणाविरुद्धचा अधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. तर मित्रांनो काय आहे, जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा काय आहे मित्रांनो अधिकार आहेत मित्रांनो. तर काय आहे, जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार आहे, जो की कलम 21 नुसार आहे मित्रांनो. जे हे समतेचा अधिकार आहे कलम 14 नुसार आहे मित्रांनो. तर हे सगळे कलमे जे की आपल्याला पाठ असायला पाहिजेत. शोषणाविरुद्धचा अधिकार मित्रांनो 23-24 आणि त्याच्यानंतर हे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार मित्रांनो सगळ्यांनाच माहित आहे 27-28. हे काय मित्रांनो, हे सगळे कलम आहेत मित्रांनो, जेणेकरून जे आपल्याला आतापर्यंत म्हणजे जेवढे कलम आहे मित्रांनो, जे राज्यघटना आहे त्याच्यात काही ठळक कलम आपल्याला माहिती असले पाहिजे. जेवढे प्रश्न आहेत त्याच्यावर ते आपल्याला सोडवता येईल मित्रांनो. तर याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो, जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार, जो खाजगीपणाचा अधिकार आहे मित्रांनो, हा जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार आहे. माणूस मित्रांनो भारताच्या कुठल्याही कोणत्यात जाऊन व्यवहार करू शकतो, व्यापार करू शकतो, कुठलीच बंदी नाही, कुठल्या सार्वजनिक ठिकाणी जाऊ शकतो, अस्पृश्यता पाळण्याची बंदी नाही. हे सगळ्या गोष्टी मित्रांनो राज्यघटनेने आपल्याला दिलेली आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. बाळ गंगाधर टिळक यांनी डॉक्टर अॅनी बेझंट यांच्या बरोबर स्थापन केलेले होम रूल लीग बाबत काय खरे नाही. म्हणजे जे होम रूल लीग स्थापन केले होते मित्रांनो, कधी केले होते, जेव्हा हे कोण लोकमान्य टिळक हे कशाचे मंडाल्याच्या तुरुंगमधून वापस आले होते मित्रांनो, जे की त्यांना 6 वर्षाची सजा झाली होती. ते 16 मध्ये वापस आले. 16 मध्ये वापस आल्यानंतर जे अॅनी बेझंट होते मित्रांनो, ह्या कुठल्या होत्या, आयरिन होत्या, म्हणजे आयर्लंडच्या होत्या. ह्यांनी मित्रांनो इंग्रजांच्या विरुद्ध जाऊन जे की होम रूल चळवळ सुरू केली होती मित्रांनो. होम रूल चळवळ म्हणजे काय, तर स्वयंशासन म्हणजे स्वतःचे शासन, आमचे शासन, म्हणजे आम्ही जे करेल आम्हाला तुम्ही राज्य द्या, आम्ही आमच्या राज्यात तुम्ही राहतात, आमच्या देशात तुम्ही राहतात, आम्हाला स्वातंत्र्य द्या, असं म्हणणं कोणाचं होतं, होम रूल लीगचं म्हणणं होतं मित्रांनो. हळूहळू त्याच्यात स्वदेशी आला, स्वशासन आलात, स्वराज्य आलात, ह्या गोष्टी मित्रांनो त्याच्यात येत होत्या. मग इंग्रजांनी मित्रांनो जे कोणी काही प्रयत्न करत त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत होते. पहिले मित्रांनो जे माध्यम होते, जे संवादाचे जे माध्यम होते, जे आता जो सोशल मीडिया आहेत मित्रांनो, पहिला काय होता, पहिला काहीच नाही, पहिला वर्तमानपत्र होता फक्त. तर जे अॅनी बेझंट यांचे मित्रांनो न्यू इंडिया आणि जे 2 कॉमनवेल्थ हे दोन काय होते मित्रांनो, जे हे होते वर्तमानपत्र होते, त्यांना बंद करण्याचा, मुस्कटदाबी करण्याचा मित्रांनो काय, आणि इंडिया आणि जे कॉमनवेल्थ हे जो 2 ग्रंथ काय होते मित्रांनो वर्तमानपत्र होते, त्यांना बंद करण्याचा काय होतं मित्रांनो, एक कट होता, कोणाचा, इंग्लंडचा कट होता मित्रांनो. ते त्यांना प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारे मित्रांनो मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न करत होते. मग हे जे हे होते लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट यांनी मित्रांनो दोघांनी काही वेगवेगळी काय केली होती मित्रांनो, संघटना स्थापन केली होती. होम रूल लीग होती पण वेगवेगळी. मग वेगवेगळी का बा, त्यांना विचारण्यात आला वेगवेगळी का, तेव्हा अॅनी बेझंट हे बोलले होते की माझ्या काही अनुवादांना टिळक आवडत नाही आणि टिळकाच्या काही अनुवादांना मी आवडत नाही, म्हणून आम्ही काम एकच आहे पण दोघांचे रस्ते काय आहे मित्रांनो वेगवेगळे आहेत, पण एकत्र मिळणार आहेत मित्रांनो. तर जे कोण मद्रास येथे कोणी स्थापन केली होती मित्रांनो, हे सप्टेंबरमध्ये मद्रास येथे कोणी स्थापन केली होती, अॅनी बेझंट यांनी मद्रासमध्ये, आणि एप्रिलमध्ये कोणी केले होते मित्रांनो, लोकमान्य टिळक यांनी एप्रिलमध्ये, जे की कर्नाटक, त्याच्यानंतर कर्नाटक होतं, त्याच्यानंतर महाराष्ट्र होता मित्रांनो, आणि बेंगळूर होते. हे सगळे भाग मित्रांनो कोणाकडे होते, लोकमान्य टिळक यांच्याकडे होते मित्रांनो. उर्वरित जो भारत होता तो अॅनी बेझंट यांनी हे सांभाळत होते. तर त्याच्यात मुस्लिम जे पुढाकारी होते त्यांचा पण यांना काय साथ मिळत होता. मवाळ जे होते मवाळचा पण मित्रांनो काय मिळत होता, साथ. ते 1916 मध्ये मित्रांनो काय झालंय, सगळ्यांना एकत्र करून मित्रांनो ही संघटना स्थापन करण्यात आली होती मित्रांनो. तर बघूया काही खरं नाही ते. तर तिचा उद्देश राष्ट्रीय संघटना वाढवण्याचा आणि त्यांचा सशक्त करण्याचा होता. हो, अॅनी बेझंट यांचा उद्देशच होता की राष्ट्रीय संघटना वाढवण्याचा. जे तरुण आहे त्यांना राष्ट्रप्रेम कसं जागृत करता येईल ते वर्तमानपत्रातून करत असतात, मग ते प्रेम वाढवण्याचा हा सगळा निर्धार कोणाचा होता, अॅनी बेझंट यांचा होता. तर हा बरोबर आहे. ब्रिटिशांनी तिला दडपण्याचे ठरवले, वर्तमानपत्र बंद केली, वर्तमानपत्राची मुस्कटदाबी केली, तरी त्या काय थांबल्या नाहीत. त्यानंतर 3 नंबर, मवाळांनी व मुस्लिम लीग पुढाकारानेही तिचा कार्यक्रमात भाग घेतला होता. पुढाऱ्याने जे होते ते भाग घेतले होते. तर याच्यापैकी मित्रांनो सगळे खरे आहे. तर आपल्याला विचारलं होतं कुठला खरं नाही, तर एक पण काय नाही मित्रांनो खरे नाही, एक पण काय चुकीचे नाही, सगळे काय मित्रांनो हे खरे आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न कशावर आहे, बारडोलीचा सत्याग्रह डॅडासच्या नेतृत्वाखाली झाला होता. सगळ्यांनाच माहित आहे मित्रांनो कोणाच्या नेतृत्वाखाली झाला होता आणि कधी झाला होता मित्रांनो, तर सरदार वल्लभभाई पटेल आहे का मित्रांनो, त्याच्यानंतर महात्मा गांधी आहे का, विनोबा भावे आहे की महादेव
देशाई आहे. तर मित्रांनो कोण आहेत? सरदार वल्लभभाई पटेल यांच्या याच्यात मित्रांनो, यांच्या कशा नेतृत्वाखाली 1928 मध्ये मित्रांनो बारडोली येथे सत्याग्रह झाला होता. विषय असा होता की जे शेतकरी होते, जे जमीनदार होते, जे मालक होते, ते शेतमजुरावर, जे आदिवासीवर जुलूम जबरी करायचे, तेव्हा मित्रांनो जे इथले प्रमुख होते हे येऊन मित्रांनो महादेव देसाई, जे की महात्मा गांधी यांचे सिक्युरिटी होते, यांचे काय होते, सचिव होते, यांना भेटले मित्रांनो. यांना भेटल्यानंतर हे मित्रांनो गांधीजीने आदेश दिल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल याने मित्रांनो या बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व केला होता. मग त्या नेतृत्व करताना मित्रांनो तिथलचे हंसाबेन मेहता असेल, मिठूबाई ताई असेल, या सगळ्या महिला होत्या, त्याच्यात बऱ्याच महिला होत्या. त्या महिलांनी मित्रांनो काय केलं होतं, सरदार ही पदवी मित्रांनो कोणाला दिली होती, जे की कोणाला दिली होती मित्रांनो, सरदार पटेल यांना मित्रांनो सरदार ही काय दिली होती, पदवी मित्रांनो बारडोली सत्याग्रह या सत्याग्रहातून मिळालेली आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर डॅडॅस नावाने ओळखले जाते. कुठल्या नावाने मित्रांनो, बरेच वेळेस हा प्रश्न आलेला आहे आणि पुढे पण येण्याची काय मित्रांनो शक्यता आहे. जे ज्योतिबा डोंगर आहेत, जे हत्तीसारखा दिसते मित्रांनो, हत्तीच्या सोंडासारखा त्याचा आकार आहे मित्रांनो, तर ते कुठल्या नावाने ओळखले जाते? तर मित्रांनो वाडी रत्नागिरी याने ओळखले जाते का, करवीर नगरी याच्याने ओळखले जाते का, पन्हाळा याच्याने ओळखले जाते का, की केदारेश्वरची टेकडी या नावाने मित्रांनो ओळखले जाते का? तर मित्रांनो योग्य उत्तर काय आहे मित्रांनो, वाडी रत्नागिरी या नावाने मित्रांनो काय आहेत, ओळखले जातात मित्रांनो. काय कोल्हापूर जिल्ह्यातील जे ज्योतिबा डोंगर आहेत, जे ज्योतिबा देव आहे मित्रांनो, ह्यांनी लक्ष्मीला काय केलं होतं मित्रांनो, मदत केले होते. कशात? युद्धात. जेव्हा लक्ष्मी माता ही राक्षसासोबत युद्ध करत होती तेव्हा त्यांना ज्योतिबाने त्यांना मदत केली होती. अशी काय आहे मित्रांनो, अशी बोधकथा आहेत मित्रांनो, अशी आख्यायिका आहे मित्रांनो, असे लोक सांगतात मित्रांनो. तर काय याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, वाडी रत्नागिरी या नावाने ओळखला जाते मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 18 फेब्रुवारी 1946 रोजी काय केले होते, संप केले होते आणि कुठे केले होते मित्रांनो? तर जे 18 फेब्रुवारी 1946 रोजी संप झाला होता मित्रांनो, नेव्हीमध्ये जवळपास 8,000 सैनिक होते, त्यांनी संप केला होता. तर तो संप मित्रांनो नंतर दडपण्यात आला मित्रांनो, त्यांना कोणाची साथ मिळालेली नाही, तर मग नंतर दडपण्यात आला. तो जलमार्गाचा संप होता मित्रांनो. तर हिंदुस्थान कलकत्ता होता का? नाही. तलवार मुंबई होता का? तर हो मित्रांनो, तलवार मुंबई हे जे जहाज होती तलवार मुंबई या नावाची मित्रांनो, या तलवारवर मित्रांनो बरेच सैनिक, जवळपास 8-9 हजार सैनिक हे काय केले होते मित्रांनो, संप केले होते, आंदोलन केले होते मित्रांनो. कशासाठी? तर भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांचा पण प्रयत्न होता मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही जर द प्रियांशी आयांशी या युट्यूब चॅनलवर गेला नसाल तर त्यावर जा मित्रांनो, ते मागील व्हिडिओ बघा मित्रांनो. मागील व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल. व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, कमेंट करा मित्रांनो आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.